सांभाळ रे देवा, आज चांगला धंदा होऊ दे. अरे ऐक ना, येताना हे औषध आण यांचे. आज संध्याकाळी संपते. डब्यात चिठ्ठी ठेवली आहे. आणि भाजी काय करायची ते सांगून जा संध्याकाळच्याला. कर ग आई काही पण, त्यांना खाता आलं पाहिजे असं. आता ते काय दुसरं खातील? भाकरी आणि दूध पचतंय तेच भाग्य. ठीक आहे, कर गोपळा, नाही तर दुसरं काहीतरी. आणि ती बाटली घे, काल विसरला होता ना. इकडं तिकडं थांबून कोणकोणत्या हॉटेलात जाणार आहे? ठीक आहे. वेळेवर जेवण कर. तिथं झाड आहे ना रस्त्यात, रोज जेवतो ते. हा. जास्त वेळ एकट्या दुकट्या ठिकाणी थांबू नको. आधीच तिथं काय भूत फिरतं म्हणतात. अगं आई, असं काहीच नसतं. आता महिना होत आलाय मला. आतापर्यंत झालंय का काही मला? तू उगाच काळजी करते. हळू जा रे, काळजी घे. लोक काय गाड्या चालवतात आजकालचे. तूच काळजी घे यांची. काय असं अचानक एकाएकी घडलं? चांगलं शिकत होतं पोरगं. पहिलं वर्ष पूर्ण झालं आणि बापानं असं अंथरून धरलं. पॅरालिसिस पण काय कसा बरा होणार आहे काय माहीत. भाजी भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी, 10 रुपये जुडी. भाजी भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी, 10 रुपये जुडी. मावशी भाजी घेते का? भाजी घेते का? 10 रुपये जुडी. भाजी भाजी घ्या, भाजी. किती वाजले काय माहिती. साडे 11 वाजले. आत्ताशी 50 रुपये भेटले. या हिशोबानं कधी मागं पडायचे पैसे? शहराला जाऊ का मी? एका धमात सगळा माल विकत घ्यायचा आणि गावाकडच्या व्यापाऱ्याला? नाही, नको. एक नंबरचा कंजूस आहे तो. काय देईल आपल्याला? भेटतंय ना पोटापुरतं. काय करायचं एवढं राव? आईला बोलतोच आज संध्याकाळी. अरेच्या, आता पुढं पाणी लागलं तर? डब्यासोबत खायला पाणी? घेऊ विकत आता. काय करणार? नाही, नको. त्या गाडीवाल्याकडून भरून घेऊ का टिपातून? नको. काहीतरी विकत घ्यायला लागतं. आधीच खिशात 50 रुपये. जाऊ दे. तसंही संध्याकाळपर्यंत 300 रुपये भेटणारच आहेत. खाऊ एक वडापाव आणि घेऊ पाणी भरून. पण आत्ताच घरी तुडवलं ना, परत खायचं? 2 तासाने जेवणच करायचं आहे ना. जाऊ दे.
डायरेक्ट पाणी भरून घेऊ. काका पाणी घेऊ का? याचा किती धंदा होत असेल? एकाच जागी हॉटेल टाकून आपल्यापेक्षा जास्त कमवत असेल हा. याला विचारू का, वडापावला बटाटे घेतो का? नको. बापरे, 1 वाजला असेल आता. जेवण करून घेऊ का? साला 1 किलोमीटर दररोज फुकट चालणं आहे रोजचं. काय तर दुसऱ्या गावात धंदा चांगला होतो. गावातल्या लोकांना किंमत नाही आपली. ही काय जागा आहे, भयानक शांतता. साला अशा ठिकाणी एखादं घर असतं ना, आरामात झोप घेतली असती दुपारची. पण काय, आपलं नशीबच नाही ना. दुपारी कसं सगळे निवांत असतात. पटापट बाहेर येऊन संध्याकाळची भाजी घेऊन टाकतात. तेवढी 4 गिराईक तरी फिक्स झालेत. त्यांच्याकरता जायला लागतं आपल्याला. हुश्शा, आलो एकदाच. चला आता पटापट जेवण करून घेऊ. इथं खरंच भूत नसेल ना? नाही, असं काय नसतं. आई भाबडी आहे, तिला काय कुठं कळतंय? जुने विचार लोकांनी अफवा पसरून ठेवल्या. साला देवाने पण काय आपल्या नशिबात शिक्षण लिहिलंच नाही. देवच नाही या जगात, कुठं आला आपल्या मदतीला? देवच नाही तर भूत पण नाही. अरे काय झालं मित्रा? ऍक्सिडेंट. कशाने? इथं कसा पडला? कोणी आलं नाही का? चल दवाखान्यात जाऊ. पाणी. थांब, मी पाणी आणतो. घे पाणी पी. माझ्यात इतकी शक्ती नाहीये की मी पाण्याची बॉटल हातात धरू शकेल. सांडलं तर दुसरं पाणी नाही तुझ्याकडं. मग काय करायचं आता? तूच पाज मला पाणी, मी ओंजळ धरतो. ठीक आहे.
भाजीवाल्यानं आज भाजी घ्या भाजी असा आवाज न देता एका घरासमोर येऊन पाणी मागितलं. तहान शमल्यावर त्यानं गावकऱ्यांना सगळी हकीकत सांगितली. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती पसरली. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा सगळे गावकरी हीच चर्चा करू लागले. जीवनाच्या शेवटच्या क्षणी माणसाला सोबत काय हवं असतं? आपली माणसं आणि 2 घोट पाणी. तेच पाणी असं माणसाला तडफडत ठेवणारं असेल तर ताण शमण्याची शाश्वती काय? तर शून्य. असं असलं तरी भावनेचा ओलावा माणसाच्या मनातला शुष्कपणाचा, नीरसतेचा दुष्काळ दूर करायला पुरेसा असतो. त्या भाजीवाल्यानं 2 घोट पाणी पाजून त्याची शेवटची इच्छा तर पूर्ण केली, पण असे कितीतरी जीव असेच पाण्याविना कासावीस झाले असतील, नाही का? मारायला काय, कुठलंही कारण पुरेसं असतं, पण मुक्ती मिळायला हवं असतं 2 घोट पाणी. जीभ, पोट, शरीराला ताण लागलेलीच नसते, ती मनातच निर्माण होते आणि मनातच शांत देखील होते. पण अशा अपघाताच्या वेळी माणूस भावनाप्रधान होतो आणि त्याला, त्याच्या जखमी शरीराला दिलासा देणारं एकमेव साधन असतं ते म्हणजे पाणी. ते उपलब्ध नव्हतं, त्याच्या तोरण्यासाठी त्राण नव्हते, आजूबाजूला कोणी फिरकलंच नाही. फिरकलं तर कुणाचं लक्ष गेलं नाही, कुणीतरी पाहिलं पण मदत केली नाही. कितीतरी शक्यता असू शकतात. पण मृत्यूच जर असा अनपेक्षित आणि दुःखद होणार असेल तर जीवनात ठरवलेल्या ध्येयांना, आपल्या स्वप्नांना अर्थच उरत नाही. उरते ती फक्त तहान.